लावण्या सुंदरे. ओके. लावण्या, तुझं पूर्ण नाव, तुझं क्लासचं नाव, सॉरी तुझा क्लास आणि शाळेचं पूर्ण नाव हे मला सांग आधी. माझे नाव लावण्या ज्ञानेश्वर जुंद्रे. मी 9th मध्ये शिकते आणि माझ्या शाळेचे नाव आहे जनता विद्यालय जातेगाव. ओके. आणि जिल्हा काय आहे? माझ्या जिल्ह्याचे नाव नाशिक आहे. ओके. तू यू कॅटapult फाउंडेशन मध्ये ऑनलाईन क्लास कधीपासून करतेस? मला ऑनलाईन क्लासला पास पाटील या संघटनेने आम्हाला यू कॅटapult फाउंडेशनशी जोडलं व ते मला मागच्या वर्षी 2024 मध्ये जोडलं. म्हणजे मी एप्रिल 2024 पासून हे ऑनलाईन क्लासेस करते. ओके. तुझा आवडता विषय कोणता आहे आणि का आवडतो तुला तो विषय? माझा फेवरेट विषय म्हणजे सायन्स. सायन्समध्ये खूप असे म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स असे खूप सारे घटक येतात. तर बायोलॉजी मध्ये म्हणजे शरीराविषयी अधिक जाणकारी भेटते आणि खूप इंटरेस्टिंग असतं त्याविषयी. आणि फिजिक्स मध्ये तर आपल्या आजूबाजूला जे भौगोलिक आपल्याला दिसतं तर त्यामध्ये नेमकं काय आहे, म्हणजे आता लोखंडामध्ये करंट वाहतो तर हा कसा वाहतो याबद्दल आपल्याला नीट म्हणजे चांगलं स्पष्टीकरण हे फिजिक्स मध्ये दिलेलं आहे. तर अशा इंटरेस्टिंग गोष्टी शिकण्यासाठी मला सायन्स हा विषय खूप आवडतो. ओके, व्हेरी गुड. तुला पुढे पण 11वी-12वी पर्यंत यू कॅटapult फाउंडेशन सोबत अभ्यास करायला आवडेल का? हो, मला तर खूप आवडेल की मी 11वी-12वी पर्यंत मी यू कॅटapult फाउंडेशन सोबत जोडून राहीन. ओके. तू मग 11वी मध्ये कोणता सब्जेक्ट घेणार आहेस, काही ठरवलेस तू? येस मॅम, मी स्ट्रीम सायन्स घेणार आहे. 10वी झाल्यावर मी सायन्स घेणार आहे व त्यानंतर बीटेक. अच्छा. बीटेकच का करायचंय? काय बनायचंय तुला ऍक्च्युली? मॅम तसं तर मला IAS ऑफिसर बनायचं आहे. पण आपण IAS ऑफिसर बनायचं आहे तर यासाठी आपण काही निवडू शकतोय. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. तर यामध्ये मला सायन्स हा विषय खूप आवडतो आणि बीटेक मध्ये इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स आणि ऑल सायन्स येतं. त्यामुळे मला बीटेक हा विषय घ्यायचा आहे पुढे चालून. ओके. तुझी शाळा किती लांब आहे घरापासून? माझ्या घरापासून आमची शाळा अर्धा किलोमीटर. ओके. तू कुठे ट्युशन लावली आहेस का? नाही, मी यू कॅटapult फाउंडेशनचे क्लासेस अटेंड करते व इथेच माझे जी रिव्हिजन आहे ती होऊन जाते, त्यामुळे कुठे क्लास लावण्याची गरज नाही. ओके. आणि मग तुझा शाळेचा टाइम संध्याकाळी ऑनलाईन क्लास असतो, मग तू सेल्फ स्टडीचा टाइम कधी काढतेस? मॅम, सकाळी म्हणजे आमची शाळा 10 ते 5 असते. तर 10 ते 5 आम्ही शाळेमध्ये असतो. त्यानंतर 5 ते 6 1 तास असतो. त्या 1 तासमध्ये रीडिंग होऊन जाते. त्यानंतर 7:30 ते 9:30 पर्यंत आपलं ऑनलाईन क्लासेस. तर त्याचे काय होमवर्क असले तर होमवर्क करून घ्यायचे व त्यानंतर जो उरलेला टाईम असतो तर तेव्हा मी थोडाफार म्हणजे 11 पर्यंत तरी सेल्फ स्टडी करते आणि सकाळी थोडाफार. ओके, म्हणजे तू एक्झॅक्टली ऑनलाईन क्लास झाल्याच्या नंतर सेल्फ स्टडी करतेस?
असं. हा, लावण्य. ओके. म्हणजे तू अंदाजे किती तास सेल्फ स्टडी करतेस? 1 तास, 2 तास, असं काही? मॅम 6 तास तरी. काय काय? हा 6 तास सेल्फ स्टडी करतेस तू? मॅम. पण तुला 6 तास कुठून मिळतात? तू 9:30 वाजता रात्री सेल्फ स्टडी करतेस ना? मग ते किती वाजेपर्यंत करतेस तू? मॅम म्हणजे 10 ते 11 1 तास होऊन जातो आणि त्यानंतर सकाळी 5 पासून पण होतं ना. तर त्यामुळे मग 5 म्हणजे सकाळी लवकर उठलं तर त्याच्यामध्ये 5 तास निघून जातात आणि आमची शाळा तशी म्हणजे 10 ला असते तर टाइम बरोबर निघून जातो. अच्छा. ओके. व्हेरी गुड. आणि तुला भाऊ बहीण किती आहेत? मला एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. ओके. आणि ते लहान आहेत की मोठे आहेत तुझ्यापेक्षा? माझी बहीण आता 5वी मध्ये आहे आणि भाऊ 5 वर्षाचा आहे. ओके. ओके. तुला ऑनलाईन क्लास अटेंड करताना काही प्रॉब्लेम येतो का? मॅम मला मागच्या वर्षी खूप प्रॉब्लेम आला कारण की मी पप्पाच्या फोनवरून ऑनलाईन क्लासेस अटेंड करायचे. तर काही वेळेस असं व्हायचं की पप्पा घरी नव्हते राहत म्हणजे मोबाईल अवेलेबल नव्हता. तर त्यामुळे म्हणजे तरी आठवडाभर म्हणजे पूर्ण दिवस माझा आठवडाभर क्लास झाला नव्हता. तर त्यामुळे मग त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे मी क्लासेस करायला लागले, त्यानंतर पप्पाने मोबाईल घेतला माझ्यासाठी आणि मग त्यानंतर मी ऑनलाईन क्लासेस अटेंड करायला लागले. व त्याच्यानंतर मला लॅपटॉप मिळाला आणि लॅपटॉपमुळं खूप चांगल्या पद्धतीने मी क्लासेस जॉइन करू शकते. बिकॉज लॅपटॉप आहे, लॅपटॉपवर मोठी स्क्रीनही दिसते आणि आवाजही चांगला येतो. ओके. सो आता तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये क्लास अटेंड करताना? नाही मॅम. ओके. अच्छा, ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या क्लासमध्ये जे पण विषय शिकवले जातात, त्याच्यातला कुठचा विषय तुला असं वाटतंय की हे अवघड वाटतंय शिकवलेलं, म्हणजे समजत नाहीये, असं आहे का? मॅम खरं तर मनापासून सांगायचं झालं तर खरं मनापासून कोणतेच विषय हार्ड नाही वाटत. स्कूलमध्ये तरी काही म्हणजे नीट शिकवलं म्हणजे नीट शिकवणं म्हणजे चांगल्या प्रकारे शिकवलं नाही ना, मग त्यामुळे चांगल्या प्रकारे समजत नाही. त्यामुळे थोडंसं शाळेमध्ये तरी हार्ड वाटतं. पण ऑनलाईन क्लासेसमध्ये नाही वाटत. टीचर एकदम एक ना एक टप्पा एक्सप्लेन करून सांगता. त्यामुळे समजून जाते सगळे विषय. ओके. मग तुला ऑनलाईन क्लासमुळे काय काय फायदा झालाय हे मला सांगू शकशील आतापर्यंत? येस मॅम. जेव्हा आम्ही 2025 मध्ये ऑनलाईन क्लासेस जॉइन केले होते, तर त्यानंतर मला खूप फायदा झाला. सगळे जे विषय होते म्हणजे सिलॅबसचे ते सर्व मला ईझी झाले. असे म्हणजे चांगल्या प्रकारे समजायलाही लागले. रिव्हिजनही होत होती सगळ्या विषयाची आणि त्यानंतर मग अजून एक आपल्या सिलॅबस व्यतिरिक्त अजून आपल्या क्लासमध्ये प्रोग्राम घेतले जायचे. तर त्यामध्ये इंग्लिश लिटरसीचा होता. इंग्लिश लिटरसीमध्ये माझी इंग्लिश चांगल्या प्रकारे झाली आणि त्यानंतर अजून एक प्रोग्राम होता स्पॅनिश लँग्वेजचा.
तर स्पॅनिश लँग्वेज ही खूप छान प्रकारे मला बोलता येते. आणि थोडीफार येत नाही, म्हणजे थोडी येते मला बोलता. तर त्यामधून मला स्पॅनिश लँग्वेजचाही खूप फायदा झाला. त्यानंतर जेव्हा मी 9वी मध्ये आले, तर म्हणजे 8वीचा जेव्हा माझा रिझल्ट लागला, तर 8वीच्या रिझल्टमध्ये मला 99.33% मिळाले. म्हणजे जेव्हा मी 7th होते, तर तेव्हा मला 87 होते. तर 87 वरून मी हायवर गेले, म्हणजे 99.33% मिळाले. हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि हे क्लासेसमुळेच माझं रिव्हिजन जास्त प्रकारे होऊ शकलं. त्यामुळे मला चांगले मार्क मिळाले. आणि त्यानंतर जी स्पर्धा परीक्षा होती NMMS, यामध्येही आपल्या क्लासेस तर्फे म्हणजे NMMS क्लास होते आपल्या यू कॅटेबल फाउंडेशन तर्फे, तर त्याच्यामध्येही मी सहभाग घेतला व NMMS ही परीक्षा क्रॅक केली व त्यामध्येही माझा नंबर आला. तर असे खूप फायदे मला यू कॅटेबल फाउंडेशन मध्ये जाणवले व मला ते झाले. आणि त्यानंतर मला माझा यू कॅटेबल फाउंडेशन या क्लासेसमध्ये माझा चांगली प्रोग्रेस होती, अटेंडन्स होती, त्यामुळे मला लॅपटॉप ही मिळाला. तर असे खूप फायदे मला यू कॅटेबल फाउंडेशन तर्फे झाले. ओके मॅम. हो सॉरी, मी म्यूट वरतीच आहे मगाचपासून. अ, मी म्हटलं बेटा तुला 99% मिळाले ते 9वी मध्ये मिळाले ना की 8वी मध्ये मिळाले? मला 8चा म्हणजे मी जेव्हा 2024 मध्ये क्लासेस केले, तर तेव्हा 8वी मध्ये होते. तर 8वीचा जेव्हा रिझल्ट लागला, तर तेव्हा मला म्हणजे 8वीचा रिझल्टला मला 99.33% मिळाले 8वीला. ओके. आणि 88% जे तू बोललीस ते तुला 7वीला असताना मिळालेले, बरोबर? हो. ओके, ठीक आहे. तू रेग्युलरली सगळे क्लास अटेंड करतेस? हो. मागच्या वर्षी थोडाफार प्रॉब्लेम व्हायचा, पण त्यानंतर मी म्हणजे एकही क्लास सोडला नाही. जेव्हापासून माझ्याकडे मोबाईल होता आणि जेव्हापासून माझ्याकडे लॅपटॉप आला, तेव्हापासून मी पूर्ण क्लासेस अटेंड केले. ओके. मला सांग, शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात आणि आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये जे शिकवतात त्याच्यात काही फरक वाटतो का तुला? हो मॅम, खूप आहे. बिकॉज शाळेमध्ये ना काही-काही सर असे की ते एक्सप्लेन करून नाही शिकवत. कधी-कधी तर पूर्ण चॅप्टर रीड करून सांगतात फक्त. एक्सप्लेनही नाही करत, त्यामुळे चांगल्या प्रकारे समजत नाही. आणि तसं आपल्या क्लासेसमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगता व फ्रेंड सारखे बोलता. तसे आमच्या स्कूलमध्ये असे फ्रेंड सारखे बोलत नाही, फ्रेंडली बोलत नाही, तर असे म्हणजे रागाच्या रागाच्या फिलिंगमध्ये बोलतात. तर त्यामुळे थोडंसं नीट कळत नाही. आणि यू कॅटॅपल्ट फाउंडेशनच्या क्लासेसमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्यामुळे माझे 2 वेळेस रिव्हिजन होऊन जाते. आणि जर सरांनी शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिकवलं नाही, तर मी माझी सेल्फ स्टडी करते, म्हणजे स्वतःहून समजून घेते. मॅम, तुमचा माईक म्यूट आहे. अरे सॉरी. थांब थांब, मी लिहून घेते तू जे बोलतेस ना. एक सेकंड.
ओके. 10वी नंतर जे आपल्याला ज्युनियर कॉलेज 11वी-12वी करायला लागेल ना तुला? तर ते कॉलेज तुला घराजवळ म्हणजे तू आत्ता ज्या गावात राहतेस त्याच गावात आहे की लांब जावं लागेल? मॅम आमच्या गावात तर 2 कॉलेज आहे. एक आमच्या शाळेमध्येच 12वी पर्यंत 5वी ते 12वी शाळा आहे, त्यामुळे त्यामध्ये कॉलेज पण आहे हं. आणि सगळ्या स्ट्रीम अवेलेबल आहे. आणि अजून एक जे कॉलेज आहे तिथं पण सगळं आहे. परंतु मला म्हणजे माझ्या गावामध्ये नाही करायचंय, तर दुसऱ्या गावाला जाऊन करायचंय पुढचे शिक्षण. अच्छा. बाहेर गावी जाऊन. अच्छा. कुठे जाणार आहेस तू ठरवलंयस काही? मॅम अजून नाही ठरवलं. पण जेव्हा म्हणजे टक्केवारीवर ठरणार आहे. तर म्हणजे चांगली 95-96च्या पुढे जर टक्केवारी असले ना, तर आपल्याला नाशिकला फ्री ॲडमिशन असते. तर ओके. ठीक. हॅलो, जागृती 2 मिनिटं थांब हां बेटा. आता लावण्याचं होत आलंय. ठीक आहे? कुठे गेली? जागृती 2 मिनिटं थांब हां बेटा. ओके टीचर. ओके. अच्छा, ह्याच्या व्यतिरिक्त तुला अजून काही बोलायचंय तुझं मनोगत किंवा तुला काही असं सुचवायचं आहे की जे आपण करू शकतो क्लासमध्ये? काही सुधारणा किंवा काहीही आणखी? मॅम जेव्हा म्हणजे मागच्या वर्षी जशी एक प्रोग्राम होता स्पॅनिश लँग्वेजचा, तर या प्रकारे यावर्षी मला असं वाटतं की यावर्षी फ्रेंच लँग्वेजचा प्रोग्राम ठेवला पाहिजे म्हणून. यामुळे म्हणजे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला त्या गोष्टीमध्ये आवड असली तर त्याची म्हणजे जी फ्रेंच लँग्वेज आहे, दुसऱ्या विदेशी जी भाषा आहे तीही त्याला चांगल्या प्रकारे अवेलेबल आपल्या क्लासेसमध्ये होऊन जाईल. सॉरी. ओके. अजून काही तुला बोलायचंय? यू कॅटॅपल्ट फाउंडेशनचे जे क्लासेस आहे ते खरं तर माझ्यासाठी अनमोल रत्न आहे मॅम. खरं मला आधी जे म्हणजे क्लासेस लावण्यासाठी फी खूप आमच्या गावात होते. तर त्यामुळे पैशामुळेच क्लासेस लावले जात नव्हते. परंतु ऑनलाईन क्लासेस हे जेव्हा मोफत म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये मोफत शिकवलं जातं, त्यामुळे मोफत शिकवल्यामुळे माझ्या घरच्यांनाही आणि मला पण खूप फायदा झाला. आणि असेच 12वी पर्यंत हे प्रोग्राम आपला चालणार आहे. त्यामुळे मला अजून 12वी पर्यंत खूप फायदा होईल. तर यासाठी खरं तर यू कॅटॅपल्ट फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद. थँक यू बेटा. ओके. मी आधी लिहून घेते. एक सेकंड. ओके.